अध्यक्ष महोदय, महसुली खात्यावरती मला काही विषयांवरती मला बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, इगतपुरीचा परिसर हा साधारण आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसामध्ये अनेक आदिवासींचे तेथे खून झालेत. हे खून आत्महत्या म्हणून दाखवले गेलेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक धनदांडग्यांनी तिथे जमिनी लाटल्यात. तिथे एक सुंदर धरण येत आहे, भावली धरण जवळजवळ पूर्ण झालं आहे. अध्यक्ष महोदय, 5 5 स्टार येत आहेत आणि एक नवीन हिल स्टेशन, नवीन परिसर डेव्हलप होतं. इगतपुरी आणि समृद्धीमुळे मुंबईपासून ॲक्सेस जवळ असल्यामुळे त्याला प्रचंड किमती आल्या आहेत. भावली, खुर्द, कुरुंगवाडी, आवळखेड, गवंडे, गोरली, जामुंडे, पिंपळगाव, बटाटा, वाहवीळ, बोरली, चिंचळण, पिंपरी सदो या गावातील आदिवासींच्या जमिनींचा दलालांनी स्वतःच विक्री करून टाकली. अध्यक्ष महोदय, ही जमीन थोडी नाही आहे. जवळजवळ 3 ते 3.5 हजार एकर जमीन आहे आणि सगळी आदिवासींची जमीन. अगदी स्मशानावरही त्या दलालांनी कब्जा सांगितलाय, म्हणजे स्मशानही खाऊन टाकले. जमीन मतमोजणीच्या नावाखाली आदिवासींना दुय्यम निबंधकाबद्दल तर न बोललेलं बरं. म्हणजे दररोजच त्यांचं कुठलं तरी प्रकरण मिळतं आणि हजारो कोटी रुपयांचा त्यांच्यावरती आरोप होतोय. खोटे अंगठे, खोट्या सह्या या सगळ्या घ्यायच्या, खोटी पासबुकं तयार करायची, खोटी बँक खाती तयार करायची, त्यांच्यावर बँक अकाउंटवर पैसे दाखवायचे, परत ते काढून घ्यायचे. हे सर्रास चालू आहे. त्या आदिवासींनी मोर्चा काढला, त्यांना आश्वासन मिळालं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू. आजपर्यंत काहीही झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणात म्हणजे 25 ऑगस्ट 2023ला ते या ठिकाणी आले होते, पण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आजपर्यंत किती जणांची आत्महत्या झाली तर सखाराम दरवडे, राहणार गवांडे, पिंटू काळू आगुले, राहणारे भावली, आनंदा देवजी दरवडे, राहणारे गव्हांडे, गणेश विठ्ठल आगविले, राहणारे भावली, भावकू सोमा आगविले, राहणारे धामधडकी, पिंटू बाळू गांगड, राहणारे भावली खुर्द, घारू कुचरे डोके, राहणारे जामुंडे यांची आत्महत्या केल्याची नोंद आहे. मात्र या जमिनी लाटणाऱ्या दलालांचा विरोध केला होता, त्यामुळेच त्यांची हत्या झाली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण तिथे कोणीही त्यांचं ऐकायला तयार नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की ह्याबाबत सरकारने गांभीर्याने ह्या सगळ्यांची चर्चा करावी. त्यांनी जवळजवळ 10 निवेदनं सरकारला दिलेली आहेत. सगळ्या आदिवासींच्या सह्या आहेत. पण आदिवासींच्या जमिनी घेणं न घेणं हा एक वेगळा भाग आहे. पण जोर जबरदस्तीने त्यांच्या जमिनींवर कब्जा करणं आणि त्यांना बेघर करणं, त्यांच्या जमिनीपासून त्यांना लांब पाठवून देणं आणि त्यांच्या जमिनी हिसकावून घेणं, हे जे धनदांडगे करत आहे ते त्यांना शोभत नाही. म्हणजे सरकारला शोभत नाही. कारण का हे सगळं घडतंय ते सरकारच्या आशीर्वादाने घडतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. हे संपूर्ण पेपर मी सरकारला देतोय आणि त्यामुळे त्याच्याबाबत या सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी असं माझं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसापासून येऊरच्या जमिनींसंबंधी मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. नोंद करणारे कोणी आहे का? कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार साहेब आहेत. नाही, कोणाचा पेन हलताना मंत्री आहेत आशिष शेलार साहेब. आपण आपला पेन आपण जरा बिझी होतात तिथे म्हणून तेव्हा. अच्छा, म्हणजे आपण टेप करतात. हां, म्हणजे आपण टेप करतात का? सॉरी. आपल्या बुद्धिमत्तेबद्दल मला बिलकुल एकदम खमदा विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता ह्याच फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये की देर विल बी 1 man इन्क्वायरी कमिटी इन द मिसहॅपनिंग्स ऑफ येऊर लँड रेकॉर्ड्स. अध्यक्ष महोदय, शब्द मिळाला आणि
देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द अंतिम आहे आणि ते होणारच असा माझा विश्वास होता. 1 वर्षाच्या वरती होऊन गेलं, आजपर्यंत कुठलीही इन्क्वायरी कमिटी लागली नाही. अध्यक्ष महोदय, दिवसा ढवळ्या जमिनी लुटल्या जात आहेत. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एक साधा फोटो दाखवतो. तुम्ही वरती असल्यावर वेगळ्या भूमिकेत असतात, खालती असल्यावर वेगळ्या भूमिकेत असतात, त्यामुळे तुम्हाला मी फोटो दाखवतो. अध्यक्ष महोदय, फोटो बघितल्यावर तुम्ही हैराण व्हाल. हा फोटो तुमच्याजवळ ठेवा आणि तुमच्याजवळ न ठेवा, नका ठेवू, तो मिनिस्टरला पाठवा. हा 2021चा इमेज. दाट जंगल तुम्हाला तिथनं दिसत नसेल कदाचित, आणि एवढं दाट जंगल 2021 साली होतं. हा 2023चा फोटो, थोडंसं उघडं पडलंय. आणि हा 2024चा फोटो. आता तिथे 14 बंगले उभे आहेत. हे कंप्लेंट करून करून लोक कंटाळली. ह्याच्यावरती ना तर महापालिका कारवाई करायला तयार आहे, ना कोणी करायला तयार. म्हणजे हा विवेकानंद आश्रम म्हणून ओळखला जातो. या जमिनीमध्ये काय गोंधळ झाला, काय दिवस ठाऊक. पण तिथल्या जे मूळ आदिवासी आहेत, एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कंपनी ही मध्य प्रदेशात मधली कंपनी आहे. या सरकारी जमिनी या सगळ्या मध्य प्रदेश सरकारच्या जमिनी आहेत आणि त्याच्यावर सीबीआयची इन्क्वायरी चालू आहे. असं असताना तुमच्या इथला तहसीलदार आणि रेव्हेन्यू कार्यालय या जमिनींमध्ये फेरफारची नोंद करतं कसं, विदाउट द परमिशन ऑफ द मध्य प्रदेश गव्हर्नमेंट? बिंदास एंट्री करतं. साहेब, एवढंच नाही तर लँड रेकॉर्ड नावाचा जो आपल्याकडे मोजणी करणारं जे खातं आहे, त्यांना रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि तहसीलदार लिहून कळवतात की तुम्ही मोजणी करायला जाऊ नका, तिथे मोजणी करता येणार नाही, वन खात्याची जमीन आहे. मोजणी केली जाते आणि गरज नसताना, कुठलंही कारण नसताना, कुठलंही ना अधिकार नसताना तिथे प्रायव्हेट व्यक्तीचं नाव लावलं जातं. माझ्याकडे केस आहे, केस नंबर आहे. एक दोंदे नावाची जमीन आहे, दोंदे. सगळ्यांची नावच या ठिकाणी देतोय की त्यांचं नाव तिथे म्हणजे काही संबंध नसताना त्या जमिनीमध्ये लावण्यात आलं. एक मिनिट, हां, ही घे. म्युटेशन एंट्री नंबर 616, महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट. म्हणजे हे सगळ्या केसेसचे मी हे देतोय, म्हणजे तुमच्या कुठल्या ऑफिसरला जर हे हवं असेल, डिटेल्स हवे असतील तर याच्यात आहे. CTS नंबर 219 येऊर, श्रीमती विनाया दोंदे, नेम 7/12 तिचं नाव आलं. भोगवाटेदार महाराष्ट्र शासन, राखीव वने, प्रायव्हेट फॉरेस्ट नाही, रिझर्व्ड फॉरेस्ट. आता रिझर्व्ड फॉरेस्टमध्ये कसं काय नाव येऊ शकतं सर? फेरफारमध्ये नाव नाही, हिस्टॉरिकल रेफरन्सेसमध्ये नाव नाही, डायरेक्ट दोंदे फॅमिलीचं नावच आलं. मग दोंदे फॅमिली जागेवर गेली, पत्रे लावले आणि जमीन आपल्या बापाची करून घेतली. कोणी बोलायला तयार नाही. खरं तिथे आदिवासी वर्षोनवर्ष, म्हणजे मी 50 वर्ष त्या जागेवर जातोय, 50 वर्ष तिथे भाताची लागवड करत होते आदिवासी. एक दिवशी मारहाण करून त्या आदिवासींनाच ढकलून दिलं त्या शेताच्या बाहेर. नंतर मुकेश पोपटलाल डेडिया. हा कुठला मुकेश पोपटलाल डेडिया? हा कुठला येतो येऊरमध्ये आणि कसं का त्याचं 7/12 नाव लागतं? राखीव वनेवर. सागर साहेब एकदा मित्र म्हणून माझ्याबरोबर चला येऊरला. खरंच निसर्गरम्य परिसर आहे, पण ज्या पद्धतीने ओरबडला जातोय तो जर आज थांबवला नाही तर त्याचा सत्यानाश होणार आहे. आता तर कहर झालाय. वन खात्याच्या मदतीने मी अगदी व्यवस्थित बोलते, काही खाजगी लोकांच्या जमिनी सुरक्षित करण्यासाठी वन खातच भिंती उभारते. आता साहेब, आता हे म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. आमचे मित्र ऐकतात ना,
तर आपण वन खात्या हायकोर्टाने सांगितले की वन खात्याच्या जमिनीला भिंत बांधा, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा. तर आपण भिंत कशी बांधणार? अशी बांधणार ना. आता इथे मध्येच एक भिंत, इथे मध्येच एक भिंत, इथे मध्येच एक भिंत, पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा हे सांगितल्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा ना. मध्ये मध्ये भिंत बांधून तिथे जे काही इतर लोकांचे प्लॉट्स आहेत जे फॉरेस्टमध्ये आहेत त्यांना सुरक्षित करण्याचं काम फॉरेस्ट ऑफिसर्स करतात. मी याची तक्रार माननीय गणेश नायकांकडे गेली, काम थांबलं नाही, काम तसंच चालू आहे. आणि सागर साहेब, मी पहिल्यांदा बघितलं, म्हणजे सगळे महाराष्ट्रातले फॉरेस्ट फिरल्यानंतर अध्यक्ष महोदय सॉरी, अध्यक्ष महोदय, 2 फुटाची एवढी जाडी भिंत बांधली जाते. म्हणजे तो प्रायव्हेट वाल्याने काय खर्च केला असेल, काय भ्रष्टाचार केला असेल की त्याची जमीन सुरक्षित करायला त्याला जे 2-2.5 कोटी रुपये खर्च येणार आहे ते सगळे गव्हर्नमेंट करून देणार आहे. आणि त्याला मी जेव्हा जागेवर जाऊन विचारलं तर म्हणाल काय आहे, ही जी भिंत आहे इथे प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, इथे प्रायव्हेट जमीन आहे आणि या बाजूला फॉरेस्ट आहे आणि ते फॉरेस्ट सुरक्षित करण्यासाठी मी भिंत बांधतोय. अरे म्हटलं, फॉरेस्टच्या मधोमध? म्हटलं तुम्हाला बाउंड्रीज सुरक्षित करा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना. तुम्हाला मध्ये जिथे फॉरेस्ट असेल तिथे जमिनीवरती भिंती बांधा हे तर सांगितलेलं नाही साहेब. आणि अशी अनेक जमिनी, अनेक हे माझ्याकडे केसेस आहेत. म्हणजे एक मी त्या डेरियाचं नाव घेतलं, एकाचं नाव घेऊन अन्याय करणार नाही. लगेच अश्विन चुनीलाल दलाल, हा कुठला आहे अश्विन चुनीलाल दलाल? ह्याचं नाव फेरफारवर कधी आलं, 7/12वर कधी आलं? काही चौकशी होणार आहे की नाही? आणि हे मागच्या वर्षी पण आम्ही दिलं होतं, याच्यापेक्षा जास्त दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता. आणि आज या इथे भाषण करण्याच्या आधी गेले महिनाभर माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून महसूल मंत्र्यांनी मला शब्द, माहीत नाही आता ते इथे येऊन काय घोषणा करतात, की जितेंद्र, एवढं सगळं जर होत असेल तर आपण ह्याच्यावर SIT लावायला हवी, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि माझी मागणी आहे की ह्याच्यावर SIT लावा. वनजमिनी उघडपणाने स्वतःच्या मालकीच्या करून त्याच्यावरती बंगले बांधायचे. आणि ते बंगले असे नाही, असे तसेच नाही, 2-2 मजल्याचे बंगले बांधलेत. आपण समजू शकतो 1000 स्क्वेअर फीटाचं एक घर बांध, म्हणजे ते पण चुकीचंच आहे. पण येऊरच्या जमिनी लुटण्याचं जे काम चालू आहे, सविनय कायदेभंगाचा जो काम चालू आहे, त्याला रोख लावण्याचं काम महसूल मंत्री करतात की नाही हे बघण्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, हे दायाभाईचं प्रकरण तर आम्ही बोंबलून थकलो. मला महसूल मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, कधीतरी कोणातरी एका अधिकाऱ्याला पाठवा ना कोठारी कंपाऊंडमध्ये. आज परत एकदा हा विषय रिपीट करतोय. ते कोठारी कंपाऊंड एक असा एरिया आहे की जुहूपेक्षा जास्त पब तिथे आहेत. आता काय आहेत? तर मुंबईतले सगळे ड्रग्ज तुम्हाला रात्री मिळवायचे असतील तर तुम्ही कोठारी कंपाऊंड मध्ये या. हे सगळं भाषण इथे करून सुद्धा काल रात्री, म्हणजे शुक्रवारी रात्री 3 वाजता सुद्धा सगळे बार चालू होते. आता येऊर आणि कोठारी कंपाऊंड अनधिकृत इमारतींमध्ये बारचे परमिशन्स देऊ नये हा कायदा आहे का अध्यक्ष महोदय? आपल्याला काय वाटतं, आहे ना कायदा? मग कसे काय परमिशन दिले यांना? येऊर हे गाव हे SGNPनी सराउंडेड आहे, संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून. तिथे एक्साइज डिपार्टमेंटनी बारचे लायसन्सेस दिले कसे? अनेक वेळा या सभागृहामध्ये आम्ही बोंबलून सांगितलंय, इको सेन्सिटिव्ह झोन आहे. या वन डे पिकनिकसाठी या सरकारनी पुढाकार घेऊन तो एरिया डेव्हलप करावा. तसं लहानपणी आपल्याला वन डे पिकनिकसाठी आपण बोरिवलीला जायचो. हे मलबार हिलला त्या म्हातारीचा तो शूज काय तो बूट म्हणायचो, तो म्हातारीचा काय ते लक्षात नाही, हँगिंग गार्डनला यायचो. अशा जागा उरल्या नाहीत मुंबईत.
हां हां असं काहीतरी डेव्हलप करा ना. पण अध्यक्ष महोदय, सगळीच लुटालूट करून जर तुम्ही वाटोळं करणार असाल तर कसं काय जमायचं? आता हे सगळं कोठारी कंपाऊंड बद्दल 1.25 तास भाषण केल्यानंतर माननीय मंत्री महोदया आमच्या पुण्याच्या, त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा होती. त्यांनी सांगितलं नाही, आपण दालनात चर्चा करू. पुन्हा नाही मिसाळताही होत्या ना. प्लीज कन्क्लूड करा. नाही नाही, ह्या नाही रे, ह्या मंत्री महोदय त्या नाही, त्या मिसाळताही म्हणाले की आपण. पण अध्यक्ष महोदय, हे सेन्सिटिव्ह विषय आहे तो. अख्खी पिढी बर्बाद होते. 27 एकर हा रिझर्ड वेअरहाऊसिंग झोन आहे, वेअरहाऊसिंग झोन. त्या वेअरहाऊसिंग झोन मध्ये एकही वेअरहाऊस नाही. सगळे अनधिकृत बांधकाम आहेत, सगळी अनधिकृत हॉटेल्स आहेत, सगळी अनधिकृत दुकानं आहेत. बोंबलून बोंबलून कंटाळलो. हे सरकार काही कारवाई करायला तयार नाही. तुम्ही गोरगरिबांचं गरीब नगर पाडाल, शिळफाट्याला जाऊन नको ती गोडाऊन पाडाल. कोठारी कंपाऊंडकडे डोळे वर करून बघण्याची ताकद नाही तुमच्यात, हिंमत नाही शासनाची. असं कोण आहे कोठारी कंपाऊंडमध्ये? कोणाचे बार आहेत एवढे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे सगळे म्हणजे मी तुम्हाला CTS नंबर 712 सहित सगळं देतोय. मी तुम्हाला फोटोही दाखवलेत. मला माहीत नाही कोण अधिकारी, कारण का परवा म्हणजे बरं वाटलं होतं की परवा इथे बावनकुळे साहेब बसले होते, अदृश्य गॅलरीत खरगे साहेब बसले होते. पण आज काय महसूलचे अधिकारी फार मोठे काही कोणी अधिकारी आलेले दिसत नाहीत. म्हणजे आमचं महत्त्व कमी झालेलं दिसतंय. परवा जरा इथनं जोरजोरात आरडाओरड झाल्यामुळे सगळे अधिकारी वगैरे वगैरे बसले होते. स्वतः महसूल मंत्रीसुद्धा बसले होते. आम्हाला वाटलेलं विरोधी पक्षनेत्यांच्या या प्रस्तावाला भयंकर किंमत आलेली आहे. पण आमचा तो भ्रमनिरास होता वाटतं. आज आम्हाला कळतं की परत येरे माझ्या मागल्या झालेले आहे. तर अध्यक्ष महोदय, आपल्याकडे ही सगळी कागदपत्र पाठवतो आपण. म्हणजे एक केस तर सेंट्रल ST कमिशनकडे गेली आणि ST कमिशननी कलेक्टरला पत्र लिहिलं आहे की तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करताय, कायद्याने गुन्हा आहे. आणि त्याच्यात त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती ॲट्रॉसिटीनुसार म्हणजे ते शेड्यूल ट्राईब ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा असा आदेश काढला आहे. एक पत्र, सर्वे नंबर पण दिला आहे ह्याच्यात, कुठल्या सर्वे नंबरवर. पण अध्यक्ष महोदय, हे सगळं घडून सुद्धा काही होताना तर काही दिसत नाही. अध्यक्ष महोदय, चला कन्क्लूड करा प्लीज. हां, कन्क्लूडवर चालेल. पण अध्यक्ष महोदय, हे सगळं आम्ही तुमच्याकडे पाठवल्यानंतर काही कारवाई होणार आहे का? का आम्ही आपलं बोलत बसायचं, पुरावे आणत बसायचं, सगळं देत बसायचं आणि परत उद्या सकाळी जाऊन बघितलं तर काम जोरात चालू आहे. बंगल्यांचंही काम चालू आहे, जमिनीवरती कब्जा घेण्याचंही काम चालू आहे. आता उघडपणाने मी दोंदे नावाचं नाव दिलं आहे. त्या दोंदे नावाच्या जमिनीवरती स्वतः फॉरेस्ट ऑफिसरनी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना लिहून दिलं होतं जमिनीवर जाऊ नका. तरी मोजमाप करणारे अधिकारी जमिनीवर गेले. आज माझं महसूल मंत्र्यांना आव्हान आहे की जो माणूस मोजमाप करायला त्या जागेवरती वन खात्याने आणि म्हणजे महसुली अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही मोजमाप करायला गेला आणि प्रायव्हेट माणसाच्या हातीत ती जमीन जाईल यासाठी प्रयत्न केला, त्याला तुम्ही सस्पेंड करणार. धन्यवाद. त्याच्या बॉसला सस्पेंड करा ना. राजकुमार बडोले साहेब शेवटचे 2 मिनिट. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा माझा मी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. कारण का हे सगळं संगनमताने एक दुसऱ्याची हात मिळवणी करून चालू आहे. आणि ह्याच्यात खास करून मोजमाप करणारे जे अधिकारी आहेत ते काय डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड वगैरे काय कोण आहेत ते, त्यांच्या मदतीने हे सगळं चालू आहे. मी नावही मागच्या वेळेस घेतलं होतं, पण मला आता नाव घ्यायचं नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, येऊर प्रकरण प्रचंड गंभीर आहे. धन्यवाद. आज तिथे जवळजवळ 10 कोटी रुपये एकरनी जमीन विकली जाते. 10 कोटी रुपये एकर. अध्यक्ष महोदय, वनजमीन ताब्यात घेऊन 4-4, 5-5 एकरची वनजमीन ताब्यात घ्यायची, सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घ्यायची, 712 वरती राजकुमार बडोले प्लीज, रिपीटेशन होतं. भ्रष्टाचाराचं काय. तरी या सगळ्या जमिनी, आणि काय मोठ्या जमिनी नाही आहेत, छोटंसं गाव आहे, पण अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे सरकारी महसूल
महसूल भागातला वन खात्याचा एकत्रित भ्रष्टाचार कसा आहे हे संपूर्ण उघड होईल. त्याच्यासाठी धन्यवाद. SIT लावण्याचं काम सरकारने करावं. धन्यवाद, एवढंच धन्यवाद. या ठिकाणी बोलतो. थँक्यू. धन्यवाद. राजकुमार बडोले. अध्यक्ष महोदय,